श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर PhD. संग्राहक कैलासवासी लता तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन पुणे. प्रकरण 18. जीवन. पान क्रमांक 57. आज मी स्त्री शिक्षणावर बोलावे असे मला प्रथम सुचवण्यात आले होते, परंतु तो विषय माझ्या नित्याभ्यासातील नसल्यामुळे मी तो विषय न घेता जीवन हा विषय घेतला. वास्तविक पाहता शिक्षण हे जीवननिरपेक्ष असू शकते काय? आजच्या शिक्षणशास्त्राचा इतिहास पाहिला व त्यातल्या त्यात मानव साक्षर झाल्यापासून आजपर्यंत काय शिकविण्यात आले याचा आढावा घेतला तर आपणास असे दिसून येईल की मानव जीवन जगत असतात जी मूल्ये निर्माण झाली ती जनमनावर बिंबवण्याचे काम शिक्षणाने केले. आज काय शिकवावे यापेक्षा कसे शिकवावे यावर शिक्षणशास्त्राचा जास्त भर दिलेला दिसतो. याचे कारणही उघड आहे. आज झपाट्याने काळ बदलत आहे आणि बदलत्या काळाबरोबरच जीवन मूल्य ज्यांना आपण नीतितत्वे म्हणतो तेही बदलत आहे. कृषीप्रधान सामंतवादी युगात आज्ञापालन हा समाज धारणेतला लागणारा एक महत्वाचा गुण होता. समाजात शिक्षणाकरवी त्याची जोपासना केली जाईल. यंत्रयुगात मानवाला जीवन यापनाची अनेक साधने उपलब्ध झाल्यामुळे त्याचे एका अर्थी परावलंबित्व कमी झाले. यातून पक्षानुकूल राजकारणाचा, पार्टी पॉलिटिक्सचा जमाना आला. त्यालाही या गुणाचे बरेच वावडे असल्यामुळे हा गुण घराघरातून शिकवणे अपसुकच कमी झाले. खोटे बोलण्याने लोक धनाढ्य होत आहेत हे प्रत्येकी दिसत असता खरे बोलणे शिकवणे म्हणजे शिकवणाऱ्याच्या मनोधैर्याची परीक्षा पाहणेच आहे. याप्रमाणे जुनी मूल्ये, जुनी नीतितत्वे यांना हादरे बसले आहेत. ती सारखी बदलत आहेत. तेव्हा कसे शिकवावे यापेक्षा काय शिकवावे हाच शिक्षणशास्त्रासमोरील खरा विवाद्य प्रश्न आहे. आमच्या लहानपणी देशभक्ती शिकवली जात असेल, कारण देशभक्ती हा त्यावेळी गुण होता. पण आजच्या विश्वकुटुंबवादाच्या काळात देशभक्ती शिकवणे हास्यास्पद ठरेल आणि म्हणूनच माते फिरू देशभक्ती हा शब्द प्रचारात आला. याप्रमाणे खरे बोलणे चांगले का वाईट, प्रामाणिकपणा चांगला का वाईट, पातिव्रत्य चांगले का वाईट, हे जिथे विवाद्य प्रश्न आहेत तिथे शिक्षणशास्त्र तरी काय द्यायचे आणि कशाचे द्यायचे, काय चांगले आणि काय वाईट या परिस्थितीचे मुख्य कारण म्हणजे आज जग कुठल्याही विशिष्ट नीतितत्वांना, हायर व्हॅल्यूजला चिटकून राहत नाही. एकेकाळी एक तत्व मान्य होते तर लगेच काही काळानंतर ते तुच्छ समजले जाते. तेव्हा जोपर्यंत जग काही नीतितत्वांना, हायर व्हॅल्यूजला चिटकून राहत नाही तोपर्यंत काय शिक्षण द्यावे हे सांगणे कठीण आहे. आणि जग नीतितत्वांना तेव्हाच चिटकू शकेल जेव्हा माणसात जीवनाचे मूल्य कळेल आणि जाणीव होईल की खरोखर देवाने आपल्या जीवने किती मौल्यवान वस्तू दिली आहे. पण याबद्दल माणसाने कृतज्ञता दाखविणे तर फारच दूर राहिले. पण त्याबद्दल त्याला आस्थाही उरली नाही. आस्था नाही म्हणावी तर तो आपले जीवन टाकून देण्यास, मरण्यास तयार नाही. त्याला जागावे तर वाटतेच बरे, आस्था असावी म्हणावी तर तो आपल्या जीवनाबद्दल इतका उदास दिसतो की त्याला जीवनाबद्दल आस्था आहे असंही म्हणवत नाही. आजच्या तरुणाचा उत्साह पाहिला तर तो एखादा म्हाताऱ्या इतकाच असतो. ज्यास कुठल्याही गोष्टीचे महत्व पटत नाही अशा म्हाताऱ्यांना विचारले की का हो तुम्ही अमुक अमुक पाहिले का, तर ते म्हणतात असेल बुवा. तशीच परिस्थिती आजच्या तरुणांची आहे. त्याला कुठल्याच गोष्टीचे औचित्य वाटत नाही आणि जर जुन्या संतांच्या म्हणण्याप्रमाणे पाहिले की ज्यास कसलेच महत्व वाटत नाही तो खरा विरागी. असे जर वैराग्य असेल तर ते आजच्या तरुणात आयते चाललेले दिसते. ते बाणावे म्हणून शिकायलाही नको आणि कुठे जावयालाही नको. ही उदासी किंवा जीवनाबद्दलची अनावस्था का वाढते तर याचे कारण म्हणजे माणसास आनंद उपभोगण्याची शक्ती, जिला जीवनशक्ती असे म्हणता येईल, ती हळूहळू कमी होत आहे. देव पूर्वीच्या लोकांवर जास्त खुश होता आणि आजच्या लोकांवर कमी खुश आहे असे काही नाही. उलट आपण पाहिले तर जितक्या सवलती आज आहे, जितकी साधने आज आहेत तितकी ती पूर्वी नव्हती. देवाने आपल्या आवडीसाठी ही सृष्टी निर्माण केली व त्याने मानव निर्माण केले. मानवाने सुखी व्हावे म्हणून त्याने फुले, पाखरे, वने, उत्तुंग शैली इत्यादी मनोवेधक वास्तू निर्माण केले. जेव्हा या सर्व वस्तूंमधील आनंद माणसास अपुरा वाटू लागला तेव्हा देवाने माणसाच्या बुद्धीत शिरून सिनेमा, रेडिओ, टेलिव्हिजन, रेल्वे, विमाने
एक ना दोन असे हजारो शोध मानवाला सुख देण्याकरता लावले. तेव्हा त्याचा दयाळूपणा कमी झाला नसून तो उत्तरोत्तर वाढतच आहे. पण तरीही मानव सुखी नाही, कारण माणसाची जीवनशक्ती किंवा आनंद उपभोगण्याची शक्ती दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. नुसती वस्तू असून आनंद किंवा सुख लाभत नाही, तर तो आनंद किंवा ते सुख मिळवण्यासाठी शिकावे लागते, प्रयत्न करावा लागतो. परंतु आजचा तरुण किंवा स्त्री साध्या दुःखाला फार मोठे स्वरूप देऊन तिचे अथवा त्याचे सुखही तो वाटी गमावतात. उदाहरणार्थ, एक मुलगी परीक्षेत नापास झाली. आता तिला झालेले दुःख व्यक्त करण्याची तिची रीत पहा कशी आहे. ती बिछाण्यात पडून राहील, जेवण खावण 2-2 दिवस टाळेल, वाटेल तसे वागेल. त्याप्रमाणे आपले दुःख व्यक्त करण्यात ती दिवसाची इतर कार्यक्रमही करीत नाही व अशा रीतीने ती आपल्या दैनंदिन कार्यक्रमापासून दूर राहते व अनेक दुःखांची परंपरा शारीरिक आणि मानसिक आपणावर ओढवून घेते. हा दुःख व्यक्त करण्याचा प्रकार अगदी चूक आहे. पूर्वीच्या लोकांना काही दुःख सोसावे लागले नाही असे नाही, त्यांना सुद्धा मोठमोठ्या दुःखांना तोंड द्यावे लागले, पण त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात काहीच फरक पडत नसे. मला भाग्याने 4 पिढ्या पाहाव्यास मिळाल्या. एक आजीची, ती 55 वर्षाची होती. दुसरी आई किंवा वडिलांची, तिसरी आमची आणि चौथी पुढची. आपणही आपल्या पुढच्या पिढ्या पाहिल्या असतील तर त्यांच्यामध्ये मी सांगितलेला फरक आपणासही अनुभविला असेल. दुपारी 4चा चहा जर 4:15ला मिळाला तर आपण रागाने रात्री जेवत नाही. हे खरे की आपण आज ॲटमच्या युगात राहतो. आपणास मिनिटाचे महत्व वाटले पाहिजे, पण तेवढ्यासाठी एवढा राग धरावाच नको. रात्रीनं जेवल्याने आपण धुरमुखलेली सकाळ उजाडताना पाहतो आणि त्या दिवसाच्या कार्यक्रमावरही त्याचा परिणाम होतो. ही शिल्लक पुढच्या पानांवर गेली नाही तर देवाचीच कृपा. तेव्हा लहान गोष्टीत मोठे स्वरूप देणे किती वाईट आहे आपणास कळून येईल. दुसरी गोष्ट पहा, आपण नेहमी म्हणतो पोरे आपला अपमान करतात, तेव्हा ते आपला अपमान करीत नसून आपणच आपला अपमान करून घेत असतो. अपमान कशास म्हणतात? आपणास एखादी गोष्ट नियमित करीत असलो व दुसऱ्याने जर आपणास म्हटले की काय हो तुम्ही अमित गोष्ट नियमितपणाने करीत नाही, तर तो आपला अपमान झालाय. परंतु जर एखादा कधी 4 वाजता तर कधी 7 वाजता किंवा 8 वाजता उठत असेल, तर त्यास जर कोणी विचारले की का तुम्ही काही नियमित 4 वाजता उठत नाही, तर हा काही त्याचा अपमान नव्हे. तेव्हा प्रथम आपणास जीवनात असे ठरून वागावे लागते की मी म्हणजे असा, माझी व माझ्या मनाची पातळी अमुक. आपणास जर कोणी त्या पातळीखाली ओढले तर तो आपला अपमान आहे व आपल्या पातळीवर हुकूम वागवले तर तो आपला मान आहे. आपल्या पातळीच्या वर आपणास समजून कोणी वागविले तर तो मान देण्यास आणि घेणाऱ्या दोघांनाही धोकाच आहे. मानाबरोबर जबाबदाऱ्या असतात, त्या मात्र घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ, आपल्या धाकट्या भावास आपणास वडील भाऊ म्हणावे असे आपणास वाटत असले तर वडील भावाच्या काय जबाबदाऱ्या आहेत ते आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. तसे न केले व आपली जबाबदारी पाळली नाही आणि मग धाकट्या भावाने आपणास वडील भाऊ मानून वागणूक ठेवली नाही तर तो अपमान ठरेल. तो आपला आपणच स्वतःचा करून घेतलेला अपमान ठरेल, तो काही धाकट्या भावाने केलेला अपमान नाही. तसेच आई वडिलांचे आहे. आज आपण पाहतो की आई जेव्हा मुलाला मांडीवर घेते तेव्हा तिला तो आनंद होत नाही जो पूर्वीच्या स्त्रियांना असेल. संसारातील कष्टाची कामे तन्मयतेने आटपून जेव्हा निवांतपणे आपल्या मुलाला मांडीवर घेऊ तेव्हा जणू काही यशोदेचा कृष्णच आपल्या मांडीवर खेळत आहे अशा भावाने तिच्या तोंडातून आपोआपच भावपूर्ण ओव्या व गाणी स्त्रवू लागत आणि तिची ब्रह्मानंदी टाळी लागत. म्हणूनच म्हटलं की नमातु परम दैवतम, नमातु परदैवतम. परंतु अशी आजच्या आईची ब्रह्मानंदी टाळी लागत नाही. ती जर पोराचे लाड पुरवण्याऐवजी आपले स्वतःचेच पाहू लागली तर अशा आईच्या मुलास कसे वाटावे? नमातु परम दैवतम असे न वाटले तर त्यात त्याचा काय दोष? तेव्हा ज्याला वाटत असेल की मला असा मान मिळावा तर त्याबरोबर येणार जबाबदाऱ्या त्याने पत्करल्याच पाहिजे, असे आज आपणास दिसून येत नाही. ज्याला हे कळते की नेमके आपणास काय करावयास पाहिजे तो सुज्ञ. नुसते कळणे म्हणजे सुज्ञपणा ना. उदाहरणार्थ, एक मोठा जाड विद्वान आहे, त्याला वाचता वाचता असे कळून आले की नुसत्या विद्वत्तेचा काही फायदा नाही, तर शरीर संपत्ती असावायच पाहिजे. तो जर अभ्यास करून जोर बैठका मारू लागेल किंवा एखादा मोठा पैलवान आहे त्याला वाटलं की नुसत्या शरीर संपत्तीचा काही उपयोग नाही, फायदा नाही, तर विद्वत्ताही असावायच पाहिजे आणि म्हणून तो मेहनत सोडून जर वाचन करू लागेल तर दोघेही काही सुज्ञ नाही. विद्वानास शरीर संपत्तीचे महत्व पटणे चूक नाही, पण म्हणून त्याने जर अभ्यास सोडून व्यायामास सुरुवात केली तर ते काही बरोबर होणार नाही. आपण त्यास काही सुज्ञ म्हणणार नाही. त्यास कळले हे खरेच, पण ज्यास नेमके काय पाहिजे हे कळते तोच खरा सुज्ञ.
येथपर्यंत आपण पाहिले की माणूस शिक्षणाचे अधिष्ठान जे जीवन त्याविषयी साक्ष बाळगत नाही, उलट अनावस्था बाळगतो. आपल्या लहान सहान दुःखांना मोठे स्वरूप देऊन ते व्यक्त करण्याच्या चुकीच्या पद्धतीने आपल्या दैनंदिन कार्यक्रमात अनिष्ट बदल करतो व दुःख परंपरा ओढवून घेतो. तसेच जीवनातील आपले स्थान कोणते ते ओळखल्यामुळे मानापमानाच्या विकृत कल्पनांनी स्वतः क्षुद्ध व दुःखी करून घेतो. या अनिष्ट क्षोभामुळे, दुःखाच्या अवास्तव बोचणीमुळे आणि तदजन्य दीर्घचिंतेमुळे तो स्वतःच आपल्या जीवनशक्तीचा आनंद भोगण्याच्या शक्तीस ह्रास करून घेत आहे. जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूचा उपभोग घ्यावायचा असेल तर सामर्थ्य पाहिजे. वडीलपणाच्या आनंदाचा उपभोग घ्यायचा असेल तर वडीलपणाच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचे, लहानांच्या खस्ता खाण्याचे सामर्थ्य पाहिजे. बाप होण्याचा आनंद अशाच बापाला, पण बाप होणे कोणाला चुकले आहे काय? तसेच आई होण्यात जो आनंद आहे तो ब्रह्मानंदापेक्षा निश्चितच कमी नाही, हे मी मागेच सांगितले. तो आनंद जर उपभोगायचा असेल तर आईपणाचे वळण पाहिजे, अभिनिवेश पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य नसता आनंद उपभोगायला जाणे सुज्ञपणाचे कसे ठरेल? उदाहरणार्थ, एखाद्याला रेडिओ घ्यावासा वाटला. त्याने अहोरात्र मेहनत करून 250-300 रुपये जमवले आणि रेडिओ घेतला. आपल्या आवाक्याबाहेर मेहनत केल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला आणि मग रेडिओ चालू झाला की त्याची डोकेदुखी लागावी. अशा परिस्थिती निर्माण झाली तर त्यापासून रेडिओ पासून आनंद झाला की दुःख झाले. त्याला वाटेल कशाला घेतला रेडिओ, यापेक्षा 250 रुपये रोख ठेवले असते तर अडीअडचणीला कामाला आले असते. तेव्हा वस्तू असूनही त्यापासून आनंद भोगण्यास शिकावे लागते, सामर्थ्य असावे लागते व त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. बघा, तेव्हा शक्य आहे जेव्हा माणसाचं जीवन किती मौल्यवान वस्तू याची जाणीव होईल. हे कळेल म्हणजे तो पुढे ठरवू शकेल की जीवनात काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही. मी मागे सांगितलं की शिक्षणशास्त्राचा ग्रंथ नंबर पाहिला तर तो कसे शिकवावे या संबंधीचा आहे. काय शिकवावे हा प्रश्न आजच्या काळाच्या ओघात बदलणाऱ्या मूल्यांमुळे विवाद्य होऊन बसतो. परंतु कुठलाही नवा जुना विचार, मग तो तत्वज्ञानाचा असो, धर्माचा असो, राजकारणाचा असो, आजच्या शब्दात म्हणजे कुठलीही पॉलिटिकल आयडियोलॉजी असो, माणूस दुबळा नेबळा असावा हे कोणालाच मान्य नाही. निरनिराळ्या विचारसरणीत वेळ्या भोपळ्याचे नाते असले तरी याबद्दल म्हणजे माणूस सुदृढ असावा याबद्दल सर्वांचे एकमत आहे. म्हणूनच शिक्षण कसे असावे हे ठरवण्यापूर्वी काय शिकवावे हे ठरवणे जास्त महत्वाचे आहे. आणि माणसाने सुदृढ असावे हा अविवाद्य मुद्दा असल्यामुळे त्याने आपल्या जीवनासंबंधीचा व्यापकतेने व साक्षेपणे विचार करून सुदृढता हा गुण अंगी आणावा. असो, मी शिक्षणशास्त्रावरनं बोलता जीवन हाच विषय का घेतला याचे औचित्य जसे मला पटले आहे तसेच तुम्हालाही पटले असेल. वेळ पूर्ण झाल्याने मी लांबलेले प्रवचन संपवतो. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम.